निवेदनाशिवाय संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं। पंतप्रधान मोदी आणि शहा आज अखेरच्या दिवशी सभागृहामध्ये आले होते। शहा लोकसभेमध्ये बोलतील अशी शक्यता होती, मात्र वंदे मातरम झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी कामकाज स्थगित केल्याचं जाहीर केलं। सदन की कार्रवाई अनिश्चित काल के लिए स्थगित की जाती है। पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत कोणतीही चर्चा न होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले। पंतप्रधान मोदी आणि शहा आज अखेरच्या दिवशी सभागृहात आले होते। शहा लोकसभेत बोलतील अशी शक्यता होती, मात्र वंदे मातरम झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी कामकाज स्थगित केल्याचं जाहीर केलं। काल के लिए स्थगित की जाती है। यंदाचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू झालं होतं। अयोध्येतील राम मंदिरात झालेली दानचोरी आणि जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलन यामुळे विरोधकांनी पहिल्या दिवसापासून सरकारला घेरण्यास सुरुवात केली होती। 20 जुलैला जंतर मंतरवर लाठीचार्ज झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले। याच काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं। मोदी शहा लोकसभेच्या सभागृहात येत नाही यावरून विरोधकांनी जोरदार प्रश्न विचारले। त्याला सत्ताधारी खासदारांनीही वेळोवेळी उत्तरं दिली आणि तब्बल 25 दिवस आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू होता। या अधिवेशनात काही विधेयकं चर्चेशिवाय मंजूर झाली। अधिवेशनाच्या संपूर्ण काळात विरोधी पक्षाचे खासदार संसदेबाहेर आंदोलन करताना दिसले। अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी दानचोरी विरोधात केलेलं आंदोलन चांगलंच गाजलं होतं। अमित शहानी सभागृहात येऊन निवेदन द्यावं अशी मागणी विरोधक करत होते। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे मोदी शहा दोघेही जोडीने सभागृहात आले। शहा आज निवेदन देतील अशी माहितीही काल समोर आली होती, मात्र त्यांनी आज कोणतंही निवेदन दिलेलं नाही। अखेर दुपारी 12:30 वाजेच्या आधी दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आले। स्थगित की जाती है।